तर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारी यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या केदारी हे आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना दवाखान्यामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलं। काँग्रेस नेते सुनील केदारी यांना कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांना ही 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरती आरोप होते आणि त्याच संदर्भात आज त्यांना 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आरोपी ठरवत 5 वर्षांची शिक्षा जी आहे ती नागपूर न्यायालयाने दिली आहे। गंभीर गुन्हा आहे। आम जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय लोक यांचा हा पैसा आहे। या बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार न पाडता कायदेशीर जे कलम आहेत किंवा ज्या तरतुदी आहे कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या त्या धाब्यावर बसून हा अपार केलेला आहे। म्हणून कोर्टाने ह्या आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली 5 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष अशी एकूण 5 वर्ष सायमल्टेनियस पनिशमेंट आहे। तशी पनिशमेंट दिलेली आहे। 12,50,000 रुपये प्रत्येकी दंड ठोठावलेला आहे। तर काँग्रेसचे नेते असलेले सुनील केदारी यांना न्यायालयाने जी आहे ती 5 वर्षांची शिक्षा सुनावली आणि 10 लाखांचा दंड ठोठावलेला आहे। त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास झालेला आहे। मेडिकलसाठी नेलेला असताना त्यांना उच्च रक्तदाब असल्याची देखील माहिती आता मिळते आहे।